ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सच्चिदानंद या 3 पदांचे परमात्मा स्वरूपात एकत्वच असते. भाग 3. ओवी आहे 6वी. सोने, अमृत व कापूर या 3 दृष्टांतांमधून हे 3ही पदार्थ 3पणाने एकवटलेले आहेत हे ज्ञानदेवांनी दाखवले. त्याचप्रमाणे सत, चित व आनंद हे 3 शब्द 3 धर्मांचे वाचक असले तरी ते आनंद मात्रतेत एकवटलेले आहेत असे ज्ञानदेव आता सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, येरवी सच्चिदानंद भेदे चालली 3ही पदे परी 3ही उणी आनंदे केली येणे. एरवी पाहिले तर सत, चित व आनंद अशा भेदाने हे 3 शब्द निरनिराळे म्हणजे वेगवेगळ्या अर्थाचे वाचक असलेले दिसतात, पण ही पदे आनंद मात्रतेत एकरूप होतात. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, नाही तरी सच्चित आनंदे करोन भासती ही 3 वेगळ आली परी 3ही ही ती होती एकरूप आनंद स्वरूप परब्रह्मी. ज्ञानदेवांनी पहिल्याच ओवीत सांगितलं होतं की सत्ता, प्रकाश व सुख ही 3 पदे परमात्म्याच्या वर्णनासाठी उपयोगात आणली जात असली तरी या तिही उणे लेख ही 3 पदे परमात्म्यात उणी असतात, 3पणा विरहित असतात म्हणजे एकवटलेली असतात. त्यासाठी त्यांनी सोने, अमृत आणि कापूर असे 3 दृष्टांत दिले. कठीणपणा, कांती ही सोन्यात एकवटलेली असते, द्रवरूपता व गोडी ही अमृतात एकवटलेली असते व कापराचा उजळपणा आणि मृदूपणा सुगंधात एकवटलेली असतात. त्यातील कापराची प्रतिमा अधिक बोलकी आहे. उजळपणा, मृदुता व परिमळ हे 3 गुणधर्म जरी कापरात असले तरी केवळ ते 3 गुणधर्म म्हणजे कापूर असं मानता येत नाही, तर तिन्ही उणे या तिघांचे वैशिष्ट्य ज्यात वेगळेपणे उरत नाही असे त्यांचे उणेपण दाखवणारा कापूर स्वयंसिद्ध असतो. त्याचा उजळपणा व मार्दव हे दुय्यम असून त्याचा परिमळ हाच मुख्य गुणधर्म आहे. कापूर दिसला नाही तरी तो आपले अस्तित्व परिमळाच्या रूपाने जाणवून देतो. त्यामुळे परिमळ हेच त्याचे वैशिष्ट्य असते. कारण इतर उजळपणा व मृदुता हे 2 गुणधर्म इतरही अनेक गोष्टीत असू शकतात, पण कापराची खरी ओळख त्याच्या परिमळामुळेच होते. कापराच्या प्रतिमेच्या आधारेच ज्ञानदेवांनी आपला सिद्धांत या ओवीत मांडला आहे की सोने, अमृत व कापूर यांच्याप्रमाणेच सत, चित व आनंद ही 3 पदे आनंदात एकवटलेली आहेत. वास्तविक परमात्मा स्वरूप भावाभावातीत आहे. तो परमात्मा कोणत्याही शब्दाचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे नेती नेती असेच वेदपुरुषाने त्याचे वर्णन केले आहे. पण तरीही सत्ता, प्रकाश व सुख हे 3 भाव विषयोपभोगात अनुभवता येतात, म्हणून हे 3ही भाव परमात्मा स्वरूपात असले पाहिजेत असं श्रुतीनं म्हटलं आहे. म्हणून श्रुतीने त्याचे सच्चिदानंद पदाने भावरूप वर्णन केलं आहे. अहमभाव असेल तर असणेपणा, नसणेपणा, ज्ञान, अज्ञान व सुख, दुःख यांची जाणीव होते. म्हणून या भावांचे मूळ परमात्म्यात असले पाहिजे असे सिद्ध होते. परंतु हे 3ही भाव परमात्म्यात एकवटलेले असतात. प्रतिपदेची चंद्रकोर ज्याप्रमाणे झाडाच्या एखाद्या फांदीच्या आश्रयाने दाखवावी, त्याप्रमाणे श्रुतीने शाखा चंद्र न्यायाने सच्चिदानंद पदाने परमात्म्याकडे संकेत केलेला आहे. सत, चित व आनंद अशा 3 पदांनी वर्णन केले असले तरी या 3 पदांनी बोधित होणारे 3 भाव त्रिविध रूपाने परमात्म्यात विद्यमान असतात असं नाही, तर ते 3ही भाव त्याच्या ठिकाणी एकवटलेले असतात. ते त्याचे स्वरूपभूत धर्म आहेत. ते परब्रह्मशी समव्याप्त आहेत. तसेच ते परमात्म्यात एकरूप झालेले आहेत. त्यांना परब्रह्मापासून अलग करता येत नाही. त्यांचा पृथकपणा आनंदात विलीन झालेला असतो. परंतु मायेला परमात्म्याचा आधार असल्यामुळं भवंती भावा भूताना मत्त एव पृथक विधा असं भगवंतांनी गीतेत म्हटलं आहे. सृष्टीत सदसत, चिदचित, सुख दुःख अशी द्वंद्वे प्रत्ययास येतात. त्यातील असत, अचित व दुःख हे भाव सृष्टीचे आहेत, कारण सृष्टी मायेचे कार्य आहे आणि माया ही असत आहे. त्यामुळे तिचे कार्य असणारी सृष्टी सद्रूप अथवा चिद्रूप कशी असणार? तिच्या दुःखरूपतेचा प्रत्यय तर सगळ्यांनाच येतो. परंतु त्या मायेला, अविद्येला परमात्म्याने आश्रय दिला असल्यामुळं सद्रूप, चिद्रूप व आनंदरूप असे धर्म तिच्या ठिकाणी दिसतात. भगवंतांनी गीतेत म्हटलं आहे की
मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम. त्यामुळे सर्व प्रकृतीजन्य पदार्थात परमात्मा ओतप्रोत भरून राहिलेला आहे. दिसायला सत, चित व आनंद या 3 शब्दांच्या अर्थात भेद दिसतो. हे तिन्ही शब्द वेगवेगळ्या अर्थाचे वाचक आहेत. सत म्हणजे असणेपणा, चित म्हणजे चैतन्य अथवा ज्ञान व आनंद म्हणजे सुखरूपता. पण त्यातील कोणताच शब्द पृथकपणे अनाख्येय अशा आत्मस्वरूपाचे वर्णन करू शकत नाही. सत व चित ही आनंद रूपतेत एकवटलेली असतात. चित हे ज्ञानाचे, जाणीवेचे प्रतीक आहे. जाणीवेमुळेच सतचे भान असते. जाणीव ही अहमयुक्त असल्यामुळं मी ज्ञाता किंवा मला हे ज्ञान झालं असा प्रत्येकाचा ज्ञानाविषयीचा अनुभव असतो. अहमभावाच्या प्रभावातून मुक्त झाल्यावर ज्ञानपणे विण ज्ञान मात्र किंवा असणे विण असणे ही भानरहित अवस्था उरते. ती शून्यावस्था नाही हे ज्ञानदेवानी मागच्या प्रकरणात स्पष्ट केलंच होतं. श्रुतीने त्या परमात्म्याचे नेती नेती असे नकारात्मक वर्णन केलं, परंतु ज्ञानदेवानी या नकारात्मक वर्णनाच्याही पुढे जाऊन या आत्मरूपात जाणीव विरून जाते, अस्तित्वाचे भान हरपून केवळ आनंदमयता असते असे स्पष्ट केले आहे. एकूण माया व ब्रह्म यांच्या संयोगातून सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यामुळे आहे नाहीपणा, ज्ञान अज्ञान, सुख दुःख असे एकमेकांचे प्रतियोगी भाव दृगोचर होतात. त्यातील असत, जड व दुःख हे भाव मायेच्या कार्यभूत सृष्टीचे स्वभावभूत धर्म आहेत, तर सत्ता, प्रकाश व आनंद हे परमात्म्याचे स्वभावभूत धर्म आहेत. रामचंद्र डोंगरे म्हणतात की परमात्मा जरी गुणागुण विवर्जित असला, त्याचे स्वरूप सांगता येण्यासारखे नसले, तरी स्वरूप दर्शनाचा मार्ग सुकर होण्यासाठी श्रुतीने त्याचे सच्चिदानंद पदाने वर्णन केले आहे. कारण नुसते नेती नेती म्हणून स्वरूप दर्शनाचा मार्ग प्रशस्त होत नाही. सत, चित किंवा आनंद यातील एका भावाची कास धरून साधकाने विषयांचा त्याग करून परमात्म्याकडे वळावं व शेवटी त्या भावाच्या भावरूपतेलाही टाकून शुद्ध चिन्मात्र स्वरूपात स्थिरावं हा श्रुतीचा उद्देश आहे. तेव्हा सत, चित व आनंद या 3 पदांनी जरी परमात्म्याचे वर्णन केलं असलं, तरी हे 3 भाव त्याच्यामध्ये पृथकपणाने विद्यमान नाहीत, तर ते एकवटलेले आहेत. या सर्व विवेचनाचा सारांश ज्ञानदेवाने पुढील ओवीत व्यक्त केला आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.